मला असं वाटतं आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे आणि सर्व नगरसेवक 227 नगरसेवक ह्या ठिकाणी जिंकून आलेले आहेत. आपण ज्यावेळी प्रचार करतो त्यावेळी लोकांना आपण कमिटमेंट देतो. लोक आपल्याला सांगतात की तुम्ही जिंकून आलात तर आमच्यासाठी हे गोष्टी करा. मग आपण लोकांचा सहभाग का घेऊ नये. मला ट्रान्सपरन्सी फार आवडते कामामध्ये की मी तिथे गेले, माझ्या पद्धतीने मी गार्डनमध्ये 3-4 गोष्टी डिझाईन केल्यात आणि ते गार्डन केलं. त्यानंतर ते लोक भूमिपूजनला येतात. आपल्याला असं वाटतं आपण केल्यासारखं, लोकांनाही असं वाटतं जाऊ दे मॅडमने आल्यात 4-5 गोष्टी केल्यात, बिचारे त्यावेळी काय बोलत नाही. ही काही व्यवस्था जी असते नेहमी जी चालत आली ही काही मला पटली नाही आहे. म्हणूनच मी लोकांच्या सहभागातून, लोकांच्या संकल्पनेतून आणि लोकांच्या सूचनेमधून तयार झालेलं गार्डन, म्हणूनच आज प्रभागमध्ये मी त्या प्रत्येक गार्डनमध्ये एक कमिटी असते. त्या कमिटीच्या लोकांना मी या ठिकाणी बोलवून त्यांच्या सजेशनमधनं, त्यांच्या विचारातून तयार झालेलं गार्डन, त्यांना अभिप्रेत असलेलं असं जे गार्डन आहे ते या ठिकाणी मी पूर्ण तयार करते. मला असं वाटतं सर्वच प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये नगरसेवकांनी अशा पद्धतीच्या मीटिंग घेऊन लोकांच्या संकल्पनेतलं गार्डन तयार केलं पाहिजे. माझा जो वॉर्ड आहे 132, त्या ठिकाणी जवळपास 8 गार्डन्स आहेत आणि त्या 8 गार्डन्सला त्या ठिकाणी करत असताना मी सिनियर सिटीजन, एक तर गार्डनचा वापर हे मोस्ट सिनियर सिटीजन जास्त प्रमाणात करतात. बऱ्याच तिथे गोष्टी असतात ज्या नेहमी ते बिचारे बोलतात पण त्यांच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जातं. मग अशा वेळी आपणच त्यांच्यासाठी असतो. म्हणूनच या ठिकाणी राजवाडी उद्यान असेल, लायन्स असेल, केशरवाला उद्यान असेल, क्लोअर मैदान असेल, चित्तरंजन नगर असेल मैदान, प्रमोद महाजन जे हायड्रॉलिकच्या वरती एवढा मोठा पट्टा आहे, हेगडेवार असेल, नाना नानी पार्क असेल, या सगळ्या गार्डनची अर्ध्या तासाची मीटिंग मी या ठिकाणी घेऊन त्या कमिटीला बोलवून त्यांच्या सजेशनमधून तयार झालेलं गार्डन सुरू करते. मुंबईतल्या सर्वच नगरसेवकांना हे आवाहन तुम्ही करणार आहात का, किंवा त्यांच्या प्रत्येक प्रभागातल्या अशा लोकांशी बोलून त्यावरती अंमलबजावणी काय करता येईल? 100% आपल्या प्रत्येक नगरसेवकांनी मुंबईमध्ये आपल्या वॉर्डमध्ये फिरून लोकांना जे अभिप्रेत आहे तसाच वॉर्ड तयार करायचा. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांनी मुंबईच्या संकल्पनेतून तयार होणारी मुंबई हा आमचा अजेंडा होता. ह्या अजेंड्यावरतीच आम्ही इलेक्शनला लोकांच्या सामोरं गेलो होतो. तर त्यामुळे मुंबईकरांच्या संकल्पनेतून तयार झालेली मुंबई या ठिकाणी आम्हाला साकारायची आहे आणि मी सर्व नगरसेवकांना हे सांगेल, मुख्यतः गार्डन त्याच्यावरती जास्त भर द्या, कारण लोकांचं तिथे जास्त लक्ष असतं की काय त्यात तिथे आम्हाला ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेले आहेत. मॅडम, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न, मान्सून सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि अशा वेळेला मुंबईतल्या नालेसफाईची सध्याची स्थिती काय आहे आणि खास करून ज्याची सर्वाधिक चर्चा होते दरवर्षी, त्या मिठी नदीच्या नालेसफाईबाबत काय सध्याची स्थिती आहे, त्याबद्दल काय सांगा? मिठी नदीचा जो आहे 3 फेजमध्ये त्या ठिकाणी डिस्लेजिंग म्हणजे क्लिनिंग करायचं काम या ठिकाणी चालू आहे. तर या ठिकाणी एक 40%, त्यानंतर 58% आणि 50% तिन्ही फेजमध्ये क्लिनिंगचं चालू आहे, नालेसफाई चालू आहे. 49% नालेसफाई आज तागायत मिठी नदीची झालेली आहे. ही जरी झाली असेल तरी आम्ही 100%, 80% पूर्ण क्लिनिंग आम्ही 31 मेपर्यंत करून घेणारच आहोत. त्यासाठी मला वाटतं आज आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन प्रभाकर शिंदेजी तेही निघालेले आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, माझ्यासहित प्रशासनाचे अधिकारी नालेसफाईवरती पूर्ण बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी मुंबई आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे अश्विनी वैद्य मॅडमला. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की नोव्हेंबर 2025मध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरती स्थगिती दिलेली होती त्या 50हून अधिकाऱ्यांच्या बदल्या पुन्हा एकदा करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि कॅश फॉर पोस्टिंग होण्याचा प्रकार आहे आणि म्हणून तुमच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालतोय. आज ते भेटणार सुद्धा आहेत. खरंच असं काही प्रकार घडतोय का आणि त्यावरती काय नेमकी भूमिका असणार आहे? असं जर घडत असेल तर नक्कीच त्यांनी प्रशासनाला ते पत्र दिले आणि भिडे मॅडमने त्याच्यावरती विचार केला पाहिजे. जर एक्सटेन्शन त्याच जागेवरती वारंवार मिळत असेल तर हा खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यावरती कारवाई ज्या पद्धतीने प्रशासकीय बाबीतून करता येते ती भिडे मॅडमच्या माध्यमातून झाली पाहिजे. मॅडम, अंधेरीमध्ये ज्या पद्धतीने झाड कोसळून 3 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, अशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वी हे जे काही झाडं आहे त्याची कशा पद्धतीने जी काही माहिती ती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? गार्डन उद्यानचे आता इथे अंबीसाहेब बसलेलेच आहेत, त्यांच्याशी मी ते आता सगळी चर्चा करणार आहे. पण माझा एक हा प्रश्न होता, मी रोडची जेव्हा पाहणी करण्यासाठी निघायची तर त्यावेळी मला त्या रोडवर असलेली झाडं, तिथे पडलेलं सिमेंट किंवा त्या ठिकाणी गेलेलं सिमेंटचं पाणी जे हळूहळू घट्ट होतं आणि त्या ठिकाणी मग पावसाचं पाणी मुरणं अशक्य आहे. तर अशा वेळी काय होणार, जी ऑलरेडी झाडं आपली कमकुवत ती अजून कमकुवत व्हायला हे होते. तर ह्या बाबतीमध्ये रोड इंजिनियर्स
साईट इंजिनियर्स असतील, त्या ठिकाणची जी काय व्यवस्थापन माझ्याबरोबर यायची, त्यांना वारंवार सगळीकडे फिरत असताना माझं लक्ष प्रामुख्याने झाडांकडेच जायचं की ह्या झाडांवरती पूर्ण सिमेंटचं पाणी आलेलं आहे, तर त्याला खत पाणी घालणं, त्याचा खड्डा खणून अजून त्याच्यामध्ये मातीचा भराव घालणं, त्याच्या भरपूर खत घालून त्या झाडांना व्यवस्थित करणं, ही त्या ठिकाणी रोड चालू असलेल्या त्या ठिकाणी वॉर्डची, प्रशासनाची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची पण ती जबाबदारी आहे. त्याला प्रॉपर बांधकाम करून ते सेफ करणं झाड. कारण आपली जी झाडं आहेत मुंबईचं, ह्याचं सर्वेक्षण होणं आता फार गरजेचं आहे. एका कार्यक्रमामध्ये मी गेली होती, मला असं वाटतं नीता अंबानी सेंटर, त्या ठिकाणी तो कार्यक्रम होता. आपण आपला जो मेडिकल रिपोर्ट काढतो त्याच पद्धतीने त्यांनी मुंबईतल्या सगळ्या झाडांचा मेडिकल रिपोर्ट काढायचा, अशी एक ही होती त्यांची कामाची पद्धत, त्यांनी मला दाखवली, ती मला फार आवडली. तर ती इम्प्लिमेंट करण्यासाठी मी आता त्याचा पाठपुरावा करणार आहे. मुंबईतल्या प्रत्येक झाडांचं सर्वे झाला पाहिजे आणि त्याचा एक मेडिकल रिपोर्ट तयार झाला पाहिजे की ह्याचं पुढील आयुष्य किती असणार आणि या झाडाचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याला काय पोषक सगळं लागणार. हा एक मेडिकल रिपोर्ट भिडे मॅडमशी चर्चा करून मुंबईच्या झाडांचा मी घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.